धाराशिव जिल्ह्यातून सामाजिक बांधिलकी जपणारी एक मोठी बातमी समोर येतेय। तुळजापूरच्या मैदानात आज दिवाळीच नव्हे तर जनतेच्या विश्वासाचाही उत्सव साजरा झाला। भारतीय जनता पक्षाचे विनोद पिंटू गंगणे यांच्याकडून नागरिकांना 5000 दिवाळी किराणा किटचे वाटप करण्यात आले असून या सामाजिक उपक्रमादरम्यानच मंचावर राजकीय जल्लोष उमटला होता। भारतीय जनता पक्षाचे विनोद पिंटू गंगणे यांच्याकडून नागरिकांना दिवाळी किराणा किटचे वाटप करण्यात आले। याचवेळी नगराध्यक्ष पदासाठी त्यांची नावे चर्चेत झळकली। मंचावर उपस्थित असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत खुलेआम पाठिंबा जाहीर केलाय। गंगणे यांच्या समाजकार्याने आणि प्रचंड गर्दीने विरोधक मात्र चिंतेत पडले आहेत। हजारो नागरिक महिलांची उपस्थिती आणि उत्साह आज या कार्यक्रमात पाहायला मिळाला। मंचावर एकदिलाने गंगणे साहेब पुढे चला असे नारे लागले आणि तुळजापूरच्या राजकारणात नव्या उमेदाची लाट निर्माण झाली। सामाजिक कामातून थेट जनतेच्या मनात पोहोचलेले विनोद गंगणे आता नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्येही चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत। पैसे असणाऱ्याची संख्या खूप आहे, पण पैसे खर्चण्यासाठी आणि ती पण समाजासाठी पैसे खर्चण्याची दानत असणाऱ्याची संख्या कमी आहे आणि ती दानत विनोद पिंटू गंगणेमध्ये आहे। मी माझ्या कुटुंबाला ज्या पद्धतीने ठेवतो, माझ्या कुटुंब ज्या पद्धतीने समाजामध्ये राहतं, त्या पद्धतीने समाजातला प्रत्येक कुटुंबीय हा माझा कुटुंबीय या भावनेने जो काम करतो ना, त्याचं उत्तम उदाहरण या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर विनोद पिंटू गंगणे आहे। दादाने एका वाक्यात सांगितलं, दादा आज शहरामध्ये विरोधकांची टीम आहे, त्या टीम मध्ये विरोधासाठी उभा टाकणारा माणूस नाहीये। माझ्यासोबत पिंटूभाई होते, सचिन दादा होते, सचिन गडकरी होते। दादांना सांगितलं त्या पिंटूभाईच्या विरोधात उभा टाकत असाल तर कोण? सचिन साळुंके। परंतु दादा मी तुमचा शब्द मोडणार नाही, तुम्ही जे सांगता ते नेतृत्व मी स्वीकारायला तयार आहे आणि तुमच्या सोबत राहायला मी तयार आहे। हे शब्द आणि तिघांच्या साक्षीने दादा समोर सांगितले की बायांवर कशा पद्धतीचे आरोप झाले, फक्त आरोप करतात, त्यांच्यामध्ये कृती काहीच नाही, विरोधकांमध्ये फक्त बोलणे आणि बाजूला बसणे। तुळजापूर शहर कुठल्या दिशेला चाललंय, यात्रेची काय परिस्थिती आहे, शहरामध्ये काय अवस्था आहे, काही घेणं देणं नाही। आताच आनंदाने सांगितल्याप्रमाणे आराम काकासारखं येणं, आता इलेक्शन लागले काय तर खोटं नाटक बोलणं आणि प्रत्येक कामात खोडा घालणं, विकासाच्या कामात खोडा घालणं, विकास आराखड्याच्या बाबतीत खोडा घालणं, मंदिरच्या विकासा बाबतीत खोडा घालणं। एक नाही एवढंच काम विरोधकांना कारण त्याला विकास काय हेच माहित नाही, त्याला तुळजापूर शहराचा विकासच नको आहे। मी कोणाला भेटलो 8 दिवसात इलेक्शन लागले तर त्याला जाऊन भेटायला लागले, तू कसं काय पिंटूभाई फोटो काढला, काय काढला? आज समर्थ फुल कॅमेरा काय कोणाला एवढं जाऊन भेटणार आहे का? एवढ्याला भेट एकट्याला जर माझ्या विरोधात काय बोललं, निगेटिव्ह बोललं तर आपण आत्ताच मी म्हणतो तू एवढं फक्त फिरून बघ। आणि अनेक जण मला सांगायचं आहे की ही जी सगळी जी आहे ती मनातून केल्यामुळं कुठली गोष्ट करायची म्हणून मी करत नाही, कारण या गोष्टी आम्ही बघल्यात। एकदम गरिबीमधून चांगले दिवस आम्ही बघितलेले आहेत, त्याच्यामुळं बरोबर आमचं नातं शेवटं राहणार आहे, एवढं बोलतोय तर थांबतो। माझे वडील विनोद पिंटूभाई गंगणे गेले 15 वर्ष तुळजापूर शहर आणि तालुक्यासाठी अहोरात्र निस्वार्थ भावनेने काम करत आहेत। समाजातील सर्वांना मदत करणे, गरजूंना आधार देणे आणि तुळजापूर शहराच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे हेच त्यांचं ध्येय आहे। यावर्षी माझे वडील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत, तर मी आपण सर्वांना मनापासून आणि हात जोडून विनंती करते की आपण सर्वांनी त्यांना प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य द्यावं आणि खूप खूप मतांनी निवडून द्यावे। धन्यवाद। भाऊबीज म्हणजे एकंदरीत प्रेमाचं नातं, आपुलकीचं नातं काय असतं एकंदरीत जिवंत उदाहरण म्हणजे तुळजापूरच्या या गंगणे कुटुंबाने केलेला सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। नेहमी समाजकार्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या कारण या ठिकाणी चर्चेला येतात। भैया काय एकंदरीत आज दिवाळी निमित्त भाऊबीज निमित्त कार्यक्रम तुम्ही आयोजित केला? भाऊबीजचा कार्यक्रम जो आहे ते खरं सांगायला गेलं तर मला सख्खी बहीण नाही, पण माझ्या सगळ्या चुलत बहिणीनं म्हणणाऱ्या बहिणीनं आम्हाला सख्या बहिणीच्या वरचं प्रेम केलेलं आहे। त्याच्यामुळं भाऊबीजचा कार्यक्रम सगळ्या बहिणीसोबत आमचा साजरा व्हावा ह्या दृष्टीतून आम्ही ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो।
ह्या किती वर्षापासून हे तुम्ही अविरतपणे हे सामाजिक उपक्रम करतात? 16 वर्ष, आजही 16 वर्ष आहे. काय एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरकरांच्यासाठी संकल्प असणार आहेत? कशा पद्धतीने येणाऱ्या काळाची दिवाळी तेव्हा साजरी व्हावी अशी मनामध्ये आपली एकंदरीत इच्छा आहे? तुम्हाला मी एक खरं सांगतो, आता माझ्या मुलींचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले, त्याच्यामुळं मी मुक्त झाले. तुळजापूरची सेवा करण्यासाठी मी 100% कटिबद्ध आहे. पुढे मला काहीच काम नाही. त्यामुळं पुढल्या काळामध्ये तुम्हाला शब्द देतो की पूर्ण तुळजापूरच्या नागरिकांसाठी सेवा देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. मला माहिती आहे जिल्ह्यात अख्ख्या मराठवाड्यात एकमेव तालुका आहे की ते एवढा विकास आहे. एखाद्या माणसाने जर मला म्हणलं मला इथपर्यंत रोड पाहिजे, मी डायरेक्ट ऍक्शन घेतो आणि तिथं काम करून देतो. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जे आदर भाव आहे हे तुम्ही आज इथं बघितलंच असेल. ही फक्त टेलर होतं, उद्या तुम्हाला रॅलीलाच माहिती असते, पिक्चर दाखवतो. एकंदरीत ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी आहे, अशा पद्धतीने जे आहे पिट्टू गंगणे यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया केली जाते. भैया विरोधकांना काय आव्हान करणार? काय संवाद करत नाही, अजून त्यांचे भांडण मिटत नाही. आज सज्जनरावच्या सारख्याने सुद्धा मोठा भाऊ म्हणून माझ्यासोबत खूप खांद्याला खांदा लावून उभारतो म्हणले. ह्याच्यावरून विचार करा की एक चांगला आणि माझा जी विश्वास आहे, मी दिलेला शब्द मोडत नाही, त्यामुळे विश्वासार्थ आहे. ह्यांना एखाद्या कार्यकर्त्याला 4 रुपये जर मिळवून द्यायचं म्हणलं तर ह्यांच्या हाताला खवा मारते. एकंदरीत अशा पद्धती जे आहे तुळजापूरकरांच्या भावना आपण ऐकून घेतल्या. भाऊबीज निमित्त अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, परंतु येणाऱ्या ह्या तुळजापूरच्या नगरपालिका निवडणूकमध्ये अतिशय रंगत तालीम पाहायला मिळणार आहे. कारण एकीकडे विकासाच्या माध्यमातून एकीकडे जे आहे आरोप आणि प्रत्यारोपचं राजकारण हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. पदाचे मुख्य दावेदार आमचे नेते विनोद भैया पिटू गंगणे यांनी गेली 20 वर्षापासून सातत्यानं भाऊबीज भेट, गोरगरिबांना किराणा वाटप असेल, फटाक्याचं वाटप असेल, गोरगरिबांच्या मुलांना ड्रेस असतील, कपडे असतील, हे नुसतं दिवाळीमध्येच नाही तर गेल्या 20 वर्षापासून ज्या गोरगरिबांना ज्या कुणालाही अडचण या तुळजापूर शहरामध्ये आलेली आहे, अशा वेळी आमचे नेते विनोद पिटूभैया गंगणे यांनी त्या प्रत्येक गोरगरिबांची अडचण दूर केलेली आहे. त्यांची अडचण दूर करण्याचं कारण काय, तर त्यांनी स्वतःही गरिबी भोगलेली आहे. 2006 पासून पिटूभैयाने जे कार्य केलंय त्याला तोड नाही आतापर्यंत तुळजापूर शहरामध्ये. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्याने 1,500 जे महिलेसाठी केलं एक बहिणीसाठी, तसं ह्या भावाने 2006 पासून किट वाटप, साड्या वाटप, दवाखान्याची फी वाटप अशा प्रत्येक वेळोवेळी माझ्या भैयाने धावून गेलेले आहेत. आणि त्यांना इलेक्शन म्हणजे काहीच वाटणार नाही असे ते आजच आल्यासारखं आहेत. इथून पुढे सुद्धा त्यांनी तशाच जनतेची सेवा करतील. भाऊबीज निमित्त जे आहे असंख्य कुटुंब या ठिकाणी आपण पाहू शकता भेट घेण्यासाठी आलेले आहेत. कसं बघतं भैयाचं कार्य? भैयाचं कार्य एकदम एक नंबर आहे आणि गरिबांसाठी त्यांनी खास हे नियोजन केलंय ना, हे कुठंच नाहीये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुठंच नाहीये. पण हे त्यांनी कार्य करत आहेत, हे सगळ्या गरिबांसाठी करत आहेत ना, ते आम्हाला सगळ्यांना आवडलं आणि आमचा प्रोत्साहन त्यांच्यासाठी कायमच राहील पिटू भैयासाठी. कसं वाटतं का हे काय कार्य, कसं बघतं तुम्ही भैयाचं कार्य? खूप छान कार्य आहे त्यांचं, जे सेवा करतात त्यांनी गोरगरिबासाठी. दरवर्षी जी दिवाळी भेट देतात भाऊबीजेची, ती खूप आनंदाची गोष्ट आहे. लहान लेकरांच्या सुद्धा चेहऱ्यावर आज आनंद आहे. दिवाळी खूप साजरी होणार आहे गरीब लोकांची. आणि भैयासारखा मेंबर ह्याच्या आधी कुणीच झाला नाही आणि ह्याच्या नंतरही होणार नाही. आणि भैयानं सामान दिल्याशिवाय गरीबाच्या चुली पण पेटत नाही. आणि ह्या वर्षी कपडे पण दिलेत त्याने लेकरांना. भैयासारखा मेंबरच नाही, कोणच नाही आणि होणे शक्यच नाहीये. पाहिलं आहे, पण एकंदरीत जे आहे भैयासारखं कार्य कोणीच करू शकत नाही अशी भावना जी आहे व्यक्त करताय. ते कसं बघतं भैयाचं कार्य? भैयाची खूप आधार आहे आपल्याला, रात्री वेळात्री येते तर आपले सहकार करते तर खूप छान आहे. तर खूप काय असं एवढं कार्य चांगलं आहे तुमचं? काय पण आपल्या वेळेला मदतीला पडते तर आपल्यासाठी काय पण हे करते तर आपल्याला कमी पडू देत नाही. सुखदुःखाला येते तर ही सहकार करते तर दिवाळीला भाऊबीज भेट हे कर्तव्य पार पाडते. येणाऱ्या काळात ते पुन्हा निवडणूक मध्ये उभारतायत, नक्की जिंकून येईल त्याने. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.